वेलकम टू अवर चॅनल। आज इथे मी तुम्हाला मस्त असे उकड शेंगुळ करून दाखवणार आहे, जे की रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही वन पॉट मील म्हणून करू शकतात आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे। तर इथे बघा, कढईमध्ये मी 2 ते 3 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल आपलं चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी मोहरी टाकून घेणार आहे। मोहरी देखील आपली चांगली तडतडू द्यायची आहे, बिलकुलही कच्ची राहू द्यायची नाही, नाहीतर फोडणी चांगली बसत नाही आणि खमंग फोडणी बसल्याशिवाय हा पदार्थ चांगला लागत नाही। तर अशा पद्धतीने मोहरी व्यवस्थित फुटू द्यायची आहे। नंतर इथे मी 2-3 लसणाच्या पाकळ्या कट करून इथे लाल होईपर्यंत चांगल्या तळून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत फोडणीमध्ये। हे देखील आपल्याला थोडेसे परतू द्यायचे आहेत, कारण शेंगदाणे भाजलेले आहेत। आणि इथे एक मोठ्या आकाराचा कांदा मी कट करून फोडणीमध्ये घालून घेतलेला आहे, तो देखील आपल्याला व्यवस्थित पद्धतीने परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटं चांगला याला थोडासा सॉफ्ट होईपर्यंत परतायचा आहे। नंतर इथे बघा, माझ्याकडे लसण मिरचीचा जो ठेचा आहे तो माझ्याकडे घरी केलेला होता, तोच इथे मी टाकलेला आहे। तुमच्याकडे जर ठेचा नसेल तर तुम्ही इथे लसण, अद्रक आणि मिरचीची छान पेस्ट करून थोडी या फोडणीमध्ये घालून घेऊ शकतात। त्याचबरोबर इथे बघा, मी हळद टाकून घेतलेली आहे आणि नंतर लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। या फोडणीमध्ये आपल्याला मसाला वगैरे काहीही टाकायचं नाहीये, फक्त आपल्याला इथे लाल तिखट टाकायचं आहे। आणि जर तुम्हाला लाल तिखट टाकायचं नसेल तर लसण मिरचीचा ठेचा थोडासा जास्त टाकून घ्या, ज्या पद्धतीने तुम्हाला तिखट लागतं त्या पद्धतीने। तर इथे बघा, थोडीशी कसुरी मेथी मी या फोडणीमध्ये कुस्करून घातलेली आहे, त्यामुळे हे जे आपण उकड शेंगुळ करणार आहोत त्याची चव एकदम व्यवस्थित आणि टेस्टी अशी लागणार आहे। तर अशा पद्धतीने बघा, सर्व साहित्य घातल्यानंतर इथे मी जवळजवळ 1 ते 1.5 तांब्या एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे। तर आपल्याला किती प्रमाणात हे उकड शेंगुळ करायचं आहे त्या अंदाजाने आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने बघा, आपण इथे पाणी फोडणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता इथे आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। हे मीठ टाकल्यामुळे या पाण्याला लवकर उकळी येते आणि गॅसची देखील बचत होते, त्यामुळे कधीही आपल्याला अशा फोडणीच्या पाण्याला उकळी आणायची असेल तर मीठ टाकून घ्यायचं, मिठामुळे लवकर पाण्याला उकळी येते। तर इथे बघा, 3 वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतले, त्यामध्ये अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा एवढा मी ओवा टाकून घेतलेला आहे कुस्करून। नंतर इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। नंतर इथे थोडीशी आपण हळद टाकून घेणार आहोत आणि नंतर इथे 1 चमचा लाल तिखट टाकणार आहोत। इथे सुद्धा तुम्ही लसण, मिरची, अद्रकचा ठेचा या पिठामध्ये तुम्हाला आवडत असल्यास टाकून घेऊ शकतात। तर अशा पद्धतीने बघा, हे पीठ आपण भाकरीचं जसं भिजवतो त्याच पद्धतीने भिजवायचं आहे, पण खूप जास्त सैलसर भिजवायचं नाहीये, कारण की आपल्याला याचे शेंगोळे करता आले पाहिजे। खूप सैलसर किंवा असं मऊ पीठ झालं तर शेंगोळे व्यवस्थित करता येणार नाही। तर अशा पद्धतीने बघा, थोडं थोडं पाणी टाकून मी इथे हे पीठ चांगलं भिजवून घेणार आहे। तुम्हाला देखील अशा पद्धतीने उकड शेंगुळ खायचे असतील किंवा तुम्ही कधी बनवले नसतील आणि माझ्या पद्धतीने जर तुम्हाला बनवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका। आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि इतरांना शेअर देखील करा। तर इथे बघा, अशा पद्धतीने मी इथे पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला मुरत ठेवण्याची गरज नाही, कारण हे ज्वारीचं पीठ आहे। लगेच आपल्याला इथे शेंगोळे वळून घ्यायचे आहेत। तर भिजवलेल्या पिठापैकी थोडासा गोळा मी घेतलेला आहे आणि ते बघा, मी ओट्यावरती असं लांबट आकारामध्ये याला छान असं वळून घेत आहे। तर अशा पद्धतीने वळून घ्यायचं आहे, किती पातळ किती जाड प्रमाणात तुम्हाला पाहिजे त्यानुसार असं वळून घ्यायचं आहे। आणि असे एकदम मी इथे थोडे पातळ पातळच असे हे शेंगोळे करणार आहे। खूप जाड जास्त आमच्याकडे आवडत नाहीत आणि जास्त जाड केले तर शिजायला देखील वेळ लागतो। तर अशा आकारामध्ये मी हे शेंगोळे करून घेतलेले आहेत। तर अशा आकारातले काही केलेले आहेत आणि काही लांबट आकाराचे केलेले आहेत। तुम्हाला ज्या पद्धतीने ज्या आकाराचे आवडतात त्या आकाराचे तुम्ही इथे हे करू शकतात। तर आमच्याकडे हा प्रकार सगळ्यांनाच आवडतो। तर रात्रीच्या वेळेस हा प्रकार केल्यानंतर म्हणजे रात्री थोडंसं लाईट पण खाल्लं जातं आणि पोळी भाजी वगैरे करण्याची गरज पडत नाही। तर एकदम वन पॉट मील म्हणून हे ओळखलं जातं आणि पोटभरीचं देखील आहे आणि खायला देखील खमंग अशा चवीचं हे लागतं। त्यामुळे आमच्याकडे सहसा रात्रीच्या वेळी हे शेंगोळे केले जातात। तर इथे बघा, मी काही गोल रिंग आकारामध्ये केलेले आहेत आणि काही शेंगोळे बघा मी असेच लांबट ठेवते। तर दोन्ही प्रकारे करता येतात, तुम्हाला कोणत्या शेपमध्ये आवडतात त्या शेपमध्ये तुम्ही हे करून घेऊ शकतात। तर हे सर्व केल्यानंतर एका प्लेटमध्ये मी असे काढून घेतलेले आहेत। बघा, इथे काही गोल आणि काही लांब लांब आकाराचे तसेच ठेवलेले आहेत। तोपर्यंत इथे आपल्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच हे आपल्याला टाकायचं आहे। जर पाण्याला उकळी आली नाही तर हे एकमेकाला चिटकून बसतील। तर हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा पाण्याला उकळी येईल त्याच वेळेस हे शेंगोळे टाकायचे आहेत आणि जेव्हा हे थोडे गरम पाण्यामध्ये सेट होतील त्यानंतरच याला आपल्या चमच्याने व्यवस्थित खालीवर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला आता आपल्याला चांगलं शिजू द्यायचं आहे मीडियम फ्लेमवर। तर आपल्याला जर इथे थोडंसं याला दाटसरपणा आणायचं आहे या पाण्याला, तर ज्या भांड्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ भिजवलं होतं त्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून धुवून हे पाणी यामध्ये टाकायचं आहे। त्यामुळे हे जे शेंगोळ्याचा जो रस्सा आहे तो थोडासा दाटसर होतो आणि खायला देखील चांगला लागतो।
तर इथे बघा पाणी मी व्यवस्थित टाकलेलं आहे, पण अजून जर आपल्याला पाण्याची गरज वाटली तर गार पाणी घालायचं नाही आहे. त्यामुळे या पद्धतीने मी झाकण ठेवते आहे आणि यामध्ये पाणी टाकून घेणार आहे. तर जर आपल्याला शेंगोळ्यांना पाण्याची गरज पडली तर हे वरचं गरम पाणी यामध्ये आपल्याला टाकता येईल. पण इथे बघा 10-15 मिनटं चांगलं शिजवून घेतल्यानंतर व्यवस्थित इथे मी पुन्हा एकदा याला चांगलं खालीवर करून मिक्स करून घेणार आहे. आणि इथे बघितल्यावर वाटतंय की काही गरज पडणार नाही पाणी टाकण्याची. आणि जर वाटलं असतं तुम्ही ते गरम पाणी ताटातलं जे आहे वर ठेवलेलं ते इथे टाकून घेऊ शकतात. तर इथे बघा आपले शेंगोळे मस्त फुलून आलेले आहेत. तुम्हाला इथे बघा रंग दाखवते आणि शिजल्यावर हे कसे दिसतात ते देखील दाखवते आहे. तर एकदम भन्नाट असा रंग आलेला आहे. आणि इथे बघा मी तुम्हाला एक दाखवते तोडून, मस्त असं कट झालेला आहे, शिजून निघलेला आहे हा व्यवस्थित. तर झटपट असा तयार होतो, अगदी कमी साहित्यामध्ये तयार होणारा हा पदार्थ आहे आणि खायला तर एकदम खमंग चविष्ट असा रुचकर आहे. तर तुम्ही देखील नक्की माझ्या पद्धतीने करून बघा. आणि जर तुम्ही देखील घरी हा करत असाल तर कशा प्रकारे करतात हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर इथे बघा मी थोडीशी कोथिंबीर सर्व करून घेतलेली आहे आणि या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे आणि खाण्यासाठी आपले हे शेंगोळे आता इथे तयार झालेले आहेत. तर इथे बघा मी सर्व करून घेणार आहे एका प्लेटमध्ये. तर व्यवस्थित असे सर्व करून घ्यायचे आहे. गरमागरम खायला एकदम मस्त लागतात. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि असे जेव्हा मी सर्व करते तेव्हा अगदी तोंडाला पाणी सुटते आणि खायला बसायची इच्छा होतीये. तर मस्त हे शेंगोळे तुम्ही नक्की करून बघा. कलर बघा किती सुंदर आलेला आहे आणि एकदा करताल तर वारंवार करताल. नक्कीच करा, खा प्या मजा करा. थँक्यू, धन्यवाद.